तुम्ही नक्की या शेतामध्ये येऊन प्रॅक्टिकल पाहणी करू शकता। कारण मित्रांनो, हे तंत्र मी ग्रुपवर टाकतोय, परंतु आणखीनही भरपूर लोकांच्या मनात संभ्रम आहे की बाबा हे काय सांगतात, परंतु मी नक्की सांगतोय की धन्वंतरी तंत्र म्हणजे RPS 76 बॅक्टेरिया किट सॉइल गार्ड हे वापरल्यानं मित्रांनो आजपर्यंत जो काय जमिनीचा सेंद्रिय कर्ब झिरो झाला आहे आणि जीवाणू बॅक्टेरिया गांडूळ संपलेत। त्यामुळं पिकामध्ये तुम्हाला रासायनिकचा तुम्ही कितीही भडीमार केला तर तुम्हाला असे रिझल्ट येणार नाही जोपर्यंत तुम्ही शेतीचा बॅलन्स करणार नाही, जीवाणू बॅक्टेरिया गांडुळांची संख्या वाढवणार नाही, सेंद्रिय कर्ब वाढवणार नाही, तोपर्यंत तुम्हाला असे रिझल्ट तरी शक्य नाही आहे। कधी या प्लॉटवरती इथं सरांचा 2 एकरचा अद्रकचा प्लॉट आहे, तो प्लॉटलाही तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि कपाशी बघा। जर जालना जिल्ह्यात अशी जर तुम्ही प्लॉट दाखवला किंवा एका फांदीला जी संख्या इथं बोंडांची पात्यांची 10-10, 12-12 बोंड एका फांदीला जे आहेत, जर अशी संख्या किंवा ही क्वालिटी आणि आज फक्त 2.5 महिन्यामध्ये जो काय प्लॉट आहे आणि जे काय माल लागलेला आहे त्याला खाली ड्रॉपिंग बघा। आज एवढी हिट होती परंतु एकही पात खाली ड्रॉप झालेलं नाही आहे या कपाशीमध्ये। दुसरी गोष्ट, ही नॅचरल प्रक्रिया म्हणजे कसं, जी क्वालिटी आहे नैसर्गिक शेतीनं जी क्वालिटी बनती आहे ती क्वालिटी तुम्हाला आज जालना जिल्ह्यामध्ये कुठेही भेटणार नाही आहे। मी तुम्हाला क्वालिटी मोबाईलमध्ये दाखवतो आणि नंतर तुम्ही येऊनही बघू शकता। समजा प्रॅक्टिकली क्वालिटी कशाला म्हणतात हे क्वालिटी कपाशी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल। कारण तुम्ही रासायनिकवर तुम्हाला वाढ झालेली असेल भरपूर कपाशीची, परंतु तिला फळ फांद्या किती आहे, तिच्या फांद्याला पाते आणि बोंडांची संख्या किती आहे हे तुम्हाला प्रॅक्टिकल करणार नाही। आणि जरी समजा ह्या प्लॉटमध्ये एवढे पाते आणि बोंडांची संख्या होऊनही